छावा भाग 39. हा भार आता सोसत नाही. आई, कोण सत्व परीक्षा ही? ते गनिमांचे कैदी झाले. आम्ही आमच्या देही कैद झालो. तुझ्या नावाचा उदो करीत आम्ही पाजळले पोत नाचविले. आणि तू आमचे आऊपण भडकत्या दिवट्या भिडवून किती वार जाळू बघावे. तू साऱ्या जगाची आऊ. मग तुझ्या पायाशी ठाण मांडून बसलो तरी आम्ही पोरक्याच कशा. घे, तू उधळलेला या जीवाचा भंडारा आता तुझ्याच आठी हातांनी तुझ्याकडे परता घे. नाही, हा भार आता सोसत नाही. धुनीतील बाभळ गाठ तडकत जळावी तशा जिजाऊ असह्य कढांनी आतून जळत होत्या. त्यांच्या हाती न लागणाऱ्या विचारांच्या ठिणग्या फुलून फुटत होत्या. मनाच्या अंगणात शिवरून पडत होत्या. त्यांच्या समोरची जगदंबा समया नंदादीपाची किरणफेक अंगावर लपेटून शांत शांत उभी होती. ती हलत नव्हती. उभ्या जगातील माजलेले अभद्र प्राशून टाकण्यासाठी तिने विस्फारलेले थोर मोठे डोळे बघताच जिजाऊ बसल्या जागी थरथरल्या. त्यांच्या कातर झालेल्या देहाच्या मनाच्या वृंदावनावर कुणीतरी आकाशाचे ताम्हण पालथे करून थंड थंडगार पाणी शिंपल्यासारखे त्यांना वाटले. त्या शहारल्या. एक चमत्कारिक विचार त्यांचा पाय एका अशुच रिकबीत जखडवून त्यांना फरफटवत दूर घेऊन गेला. जीव घायाळ करणारी होती ती फरफट. जगदंबेचे विशाल फाकले नेत्र बघताना जिजाऊंना वाटले, नरमुंडाचा सोस असलेली तू हे डोळे ताणून रोखले आहेस तेच माझ्या राजा बाळराजांवर. बालेकिल्ल्याच्या तटबंदीवरून एखादी पितळ थाळी थडथडत थरकत थपडा खात पायथ्याशी उतरावी तसे जिजाऊंचे मन त्या चरकविणाऱ्या विचाराने कुठेतरी खोलव्यात तडफडत कोसळत गेले. नाही, हा भार आता सोसत नाही म्हणत कावऱ्या बावऱ्या झालेल्या जिजाऊंनी असहाय्यपणे देव्हाऱ्याच्या पायजोतावर आपला असहाय्य उजाड माथा टेकला. तोही जगदंबेसमोरच. धड म्यानात न जाणाऱ्या, धड बाहेर पडून हाती न येणाऱ्या, मध्येच अटकलेल्या तेगीच्या पात्यासारखी त्यांच्या मनाची अवस्था झाली. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर टेकलेल्या त्यांच्या उजाड माथ्याखालचे डोळे सरासर पाझरू लागले. प्रतापगडीच्या गोंधळ्याच्या हातातील पोत गडवाऱ्यावर थरथरतो तशा त्या अंगभर गदगदू लागल्या. भेदरलेली धाराऊ लगबगीने पुढे झाली. तिला मासाबासनी कशी साद घालावी कळेना. रणजुकीत खिळा ठोकलेली तोफ नाकाम होते तशी रांगडी असली तरी गळा भरून आल्याने धाराऊ सुन्न झाली होती. तिने आपला भरला गोंदला हात गदगदत जिजाऊंच्या पाठीवर ठेवला. तिच्या डोळ्यांतून टपटप आलेले थेंब खाली पाटावर ठेवलेल्या ताम्हणात पडताहेत याचे तिला भान नव्हते. त्या ताम्हणात वाहिलेल्या बेलपत्रांची खूनगाठ पटावी म्हणून तिनेच एक एक करून सोडलेल्या सोनमोहरा होत्या. आता ते ताम्हण भरले होते. त्या मोहरा धाराऊच्या मावळी अश्रूंनी धुतल्या जात होत्या. जिजाऊंना माहीत नव्हते, धाराऊला कळले नव्हते, पण एक अतिशय भावपूर्ण चित्र त्या देवमहालाच्या दगडबंद भिंती भारल्या नजरेने बघत होत्या. आपला गोंधला हात जिजाऊंच्या पाठीवर सांत्वनासाठी ठेवलेली धाराऊ होती संभाजीराजांची दूध आई. तिचा हात पाठीवर असलेल्या व माथा जगदंबेसमोर टेकलेल्या होत्या जिजाऊ, राजांच्या आऊसाहेब. आणि त्या दोघींच्या पाठीवर आपल्या विशाल डोळ्यांचे हात फिरवीत उभी होती जगदंबा, उभ्या मावळाची आई. बेताला पक्का असलेल्या औरंगजेबाने एक मनसुबा चिरेबंद करून टाकला. राजांच्या कत्तलीचा. आग्रा शहरातील विठ्ठलदासाची हवेली आता बांधून पुरी होत आली होती. फौलाद खाँकडून राजांना त्या हवेलीत हलवून दुसऱ्याच दिवशी त्या हवेलीत हबशी नंग्या हत्यारांनिशी घुसवायचे होते.
जी काफर दाराशी कोहची झाली तीच गत दख्खनी काफर मरहट्ट्याची होणार होती. मग रामसिंगच्या गळ्यावर तो वीतभर रुंदीच्या पठाणी तेगीचे पाते धरून त्याला जाहीर करायला लावणार होता, बेमार सेवा गुजर गया. जसे फरमान घेऊन आग्र्यातून शाही सवार सुटले होते तशीच राजांची वस्त्रे घेऊन सांडणीस्वार मजल दर मजल करीत दख्खनेच्या रोखाने सुटणार होते. खिल्लत पांघरलेला औरंगजेबाचा एखादा खास विश्वासू सरदार त्यांच्याबरोबर घोडा फेकीत जाणार होता. एका उजाड माथ्याच्या म्हातारीसमोर राजांच्या वस्त्रांचा थोर थाळा ठेवून म्हणणार होता, आली जाने दवा दारू की जारी कोशिश की, मगर बस ना चला. राजा साहब खुदा को प्यारे हो गए. आणि आपल्याच मकानातले कुणीतरी गेल्यासारखे दाखवीत तो हात बांधून गर्दन मातमीच्या दुःखाने खाली टाकणार होता. मग कधीच न जिरणाऱ्या आक्रोशाचा काटा राजगडाच्या तटबंदीच्या अंगावर फुलायला वेळ लागणार नव्हता. मागे राखलेल्या संबूला मग शहजादे संबूराजे असे हाकारत मुल्ला मौलवींकडून मोगली रिवाज पडविणे फारसे अवघड नव्हते. कोवळी रोपटी हवी तशी बाक देऊन वळविता येतात. दिल्लीच्या भोवती असलेली बगावतखोरांची दंगल मोडून काढताच जन्माने मराठी असलेल्या आणि वृत्तीने मोगली झालेल्या सेवाच्या बच्च्याला संबूराजाला बरोबर घेऊनच लाखभर प्याद्यांसह मग दख्खनीत उतरता आले असते. राजरोस खुद्द आपल्या बैठकीच्या शाही हत्तीवरच्या हौद्यात संबूराजाला बसवून घेऊन ढोल ताशांची तडतड उठवीत मराठी मुलखात औरंगजेबाला दवंडी पिटता आली असती. तमाम मुफलिसों को जाहीर हो, बादशाह सलामत राजा सेवाजी की अमानत लाए है. अदब अदब. औरंगजेबाच्या मनात बनलेला असा हा बेतपशील शाही बेत होता. औरंगजेबाने राजांच्या माणसांना आग्रा सोडण्यासाठी दस्तके देऊन टाकली. त्याला मिळेल तेवढा शिवाजी आता एकाकी करायचा होता आणि स्वतःच्या कब्जात घ्यावयाचा होता. राजांची माणसे आग्र्याबाहेर पडली. राजांनी रामसिंगामागे जामीनकीचा कदबा रद्द करून घ्या, आमच्यासाठी तुमची जान गुंतवू नका असा लकडा लावला. नाना लटपटी करून रामसिंगाने राजांच्यासाठी असलेली आपली जामीनकी रद्द करून घेतली. औरंगजेबानेही तिची गरज उरली नाही हे पाहून ती रद्द केली. रामसिंग रीतसर मोकळा झाला. बिमारासाठी दुवा मागणारे मिठाईचे पेटारे ठरल्या वेळी कोठीत येत होते. राजे ते पेटारे मार्गी लावण्यासाठी कधी मदारी मेहतर तर कधी हिरोजी फर्जंद यांना कोठी बाहेर पाठवित होते. बाळकृष्णासह यादव नायक वसुदेव मथुरेतून धोधो कोसळणाऱ्या मुसळधारांचा सपकारा अंगावर घेत कंसाच्या कैदेतून सलामत सुटला तो कृष्ण अष्टमीचा दिवस मागे पडला. राजांच्या कृष्णभक्त मनाला त्या दिवसाने एक दिशा गूढपणे दाखवून दिली. पण हे सारे जमावे कैसे? पेटाऱ्यात बसून राजांच्या जागत्या उघड्या डोळ्यांसमोर भवानीचे शेकडो पोत नाचू लागले. कात्रजचे बैल, दिवट्या, हूल, गणिमास पेटारियांची हूल. राजे विचारा सरसे झटकन पलंगावर उठून बसले. हिरोजी, सोस पडला. पाणी. राजांनी हिरोजीला आज्ञा केली. पाण्याचा गडवा घेऊन हिरोजी राजांच्या समोर आला. त्याच्या हातून गडवा घेताना राजांची त्याच्यावर नजर गेली आणि राजे हिरोजीकडे बघतच राहिले, दर्पणात बघितल्यासारखे. हिरोजी राजांचा अनौरस बंधू होता. त्याची शकल राजांशी मिळती जुळती होती. हनुवटीभर राजांच्यासारखी निमुळती दाढी फिरली होती. एक विचार राजांच्या मनाच्या चक्रावर चढला. भवानीने त्रिशूलाने चक्राला फिरका दिला. माठ घडू लागला. राजांचा एक बेत मनोमन पक्का झाला.
आमचा पेहराव अंगी चढवून हिरोजी आमच्या ऐवजी या पलंगावर चढेल, औरंगशाचा दरबारी बिमार म्हणून. आम्ही हिरोजीचा मावळ वेश अंगी चढवू, हिरोजी म्हणून. पुढे पुढे आई माग देईल तसे. महाराज, पाणी. गडवा हाती घेऊन विचारात हरवलेल्या राजांना हिरोजीने पाणी पिण्याचा आठव करून दिला. मान वर करून नरड्याची घाटी वर खाली दौडवीत राजे पाणी प्याले. गडवा हाती देताना हिरोजीला थंडपणे म्हणाले, हिरोजी, आमचं चालणं बोलणं उठबशीचा लकब नीट पारखून ठेवणे, मोठा हुन्नर कार्yi लावणे आहे. वाऱ्याच्या झुळकीबरोबर खिडकीचे दार कळेल न कळेल जसे करकरते, तसा हिरोजीच्या तोंडून अस्पष्ट होकार बाहेर पडला. जी. कमरेचा शेला उतरवून हिरोजीच्या हाती देत राजे म्हणाले, आता पेटारे येतील, त्यातल्या एकात हा ठेवून द्या. त्याचा शेव झाकणाबाहेर दिसेल असा राखा. पेटाऱ्याबरोबर तुम्ही जातीनिशी जा. घडेल ते आमच्या कानी घाला. जी. हिरोजीला राजांचा अंदाज येईना. ठरल्याप्रमाणे उत्तरी भोये पेटारे घेऊन आले. राजांनी झाकणे उघडलेल्या पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी स्पर्श केले. हिरोजीने राजांचा शेला एका पेटाऱ्यात बाहेरून शेव दिसेल असा बेमालूम सरकविला. कमरेत झुकून राजांना अदब मुजरा घालीत हिरोजी 5 कदम मागे हटला. पेटाऱ्यांबरोबर कोठी बाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला. कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला, दुसरा मागे हटला आणि सिद्दी हशमाने शेल्याचा लोंबता शेव बघून आपले बटबटे डोळे ताणीत भोयांना दरडावले. ठायरो, खोलो ये. त्या पेटाऱ्याकडे तेगीचे टोक रोखीत तो म्हणाला. भोयांनी तो पेटारा जमिनीला टेकविला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हशमाने शेल्याचे टोक हातात धरून तो सरकन बाहेर खेचला. खाली करो ये सब. पेटाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली. एखाद्या लड्डूत सेवा बसलेला नाही याची खातर जमा करून घेतली. राजांनी अंदाज बांधला तसेच घडले होते. सिद्दी पेटाऱ्यांची केव्हाही झडती घेतच होते, घेणार होते. आग्र्यावरून चढून आलेली श्रावणाची पावसाळी वद्य एकादशी कोंदटत परतीला लागली. दरबारातून बाहेर आलेल्या रामसिंगाचे घोडे पथक लाल किल्ल्याच्या बड्या दरवाजातून बाहेर पडले. रामसिंगाचा चेहरा चिंतावला होता. वारंवार त्याच्या कपाळीचा राजपुती टिळा आक्रसत होता. त्याच्या बगलेला धरून एका जातवान घोड्यावर मांड घेतलेले संभाजीराजे कायदे पेलत धीम्या चालीने दौडत होते. कुणीच काही बोलत नव्हते. मागे राजपुती घोडाईत धावणी धरून होते. औरंगजेबाने खूप हुशियारीने राजांच्या कत्तलीचा बेत आखला होता. पण फितवा केलेल्या लाल किल्ल्याच्या भिंतींनी तो रामसिंगाच्या कानी आज घातलाच. उद्याच राजांना हलविण्यात येणार होते आणि परवाला जुम्म्याच्या पाक दिवशी नापाक राजांना या जगातून पाठविण्यात येणार होते, जहन्नमच्या दरबारातली खिल्लत घेण्यासाठी. पथकाची घोडी दुडकत दौडत होती. माणी रामसिंगाचा जीव मान फासात अडकल्यागत घुसमटत होता. घोड्याच्या खुरटापांचा आवाज त्याला विचित्र वाटू लागला. उद्या तुम्हाला हलविण्यात येणार, खबरदार असा. हा निरोप राजांना कोठीत पोहोचवायला हवा होता, आज आणि मोठ्या सावधगिरीने. पण तो कसा पोहोचवावा? रामसिंगाला राजांना भेटण्याची दरबाराने मनाई घातली होती. कोठीत त्याला जाता येत नव्हते. निरोप पोहोचविण्यात कसूर झाला तर नतीजा ठरलेला होता. माथ्यावरच्या रजपुती टिळ्यावर
एक जन्मभराचा काळा डाग पडणार होता. रामसिंगाची हवेली आली. मोत्तद्दारांनी झटकन पेश येत सवाऱ्याची घोडी ओठाळ्या धरत आपल्या ताब्यात घेतली. मध्यभागी असलेल्या रजपुती बैठकीवर रामसिंगाने संभाजीराजांना बसविले. महालात अस्वस्थ एरझाऱ्या घेणाऱ्या रामसिंगाची मूठ मध्येच कमरेच्या तलवारीच्या मुठीवर गच्च बसत होती. बेचैन हैराण झालेल्या रामसिंगाने छातवान रीते करीत एक लोंबता असहाय्य निश्वास सोडला. संभाजीराजे रामसिंग चाचांची घालमेल बघून बैठकीवरून उठले. त्यांच्याजवळ जात म्हणाले, चाचा, कोण प्रकारची तकलीफ? रामसिंग संभाजीराजांच्याकडे बघताना भरून आला. त्यांच्या खांद्यावर आपले हात तळवे चढवीत तो क्षणभर संभाजीराजांच्या डोळ्यात बघत राहिला. त्यांच्या कपाळीचे 2 दळी शिवगंध बघताना रामसिंगाला कसली तरी अजब मसलत स्फुरून गेली. चंडी चंडी ओठांतून शब्द सुटले त्याच्या. संभाजीराजांचे खांदे घट्ट आवळून टाकीत तो म्हणाला, कुंवर, चलो हमारे साथ. संभाजीराजांना घेऊन तो थेट हवेलीच्या देवमहालात आला. देव्हाऱ्यात पुजल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर त्याने झटकन गुडघे टेकले. माथा क्षणभर देवीसमोर टेकविला. झटकन उठून देवमहालाचे दार आडबंद टाकून बंद केले. रणचंडीच्या पायांवरचे एक त्रिदली बेलपत्र उचलले. त्याची दुबाजूची दळे खुडून संभाजीराजांच्या हातात ते ठेवताना रामसिंगाचे डोळे भरून आले. कुंवर, बड़े होशियारी से सुनना. आज रात कोठी में राजा साहब को मिलना. कहना कल तुम्हें कोठी से हिलाया जाएगा. ये बेलपत्ता उन्हें देना. कहना सिर्फ एक ही पत्ता बाकी रहा. गळा दाटून आल्याने रामसिंगाला अधिक बोलवले नाही. त्याने आवेगाने संभाजीराजांना पोटाशी बिलगते घेतले. त्याला बिलगलेल्या संभाजीराजांच्या मनी कुठेतरी खोलवटातून आल्यासारखे शब्द घुमले. रजपूत म्हणजे राजांचे पुत्र. आम्ही रजपूत आहोत, तुम्ही रजपूत आहात, आणि रामसिंगही रजपूतच आहे. रामसिंगापासून विलग झालेल्या संभाजीराजांनी रामसिंगाच्या छातीकडे बघितले. त्या छातीवर मिर्झा राजाच्या छातीवर होते तसे हिरवे पदक नव्हते. रामसिंगाच्या हवेलीत खाना घेऊन राजांना भेटण्यासाठी संभाजीराजे कोठीत आले. महाराज साहेबांची पायधूळ घेऊन त्यांनी कोठीभर आपली सावध नजर फिरवली. भिंतीला टेकून मदारी आणि हिरोजी उभे होते. कोनाड्यातील टेंभे आपल्या उरातील उजेड उधळीत अंधाराला दूर पिटाळून जळत होते. बसा. पलंगावर लेटल्या राजांनी हाताचा पंजा बिछायतीवर थोपटला. संभाजीराजे अदबीने राजांच्या बिछायतीवर टेकले. जी. जळत्या टेंभ्यांना धरून पुन्हा शांतता पसरली. कोठीच्या दरवाजावरचे रजपूत आणि हबशी पहारेकरी हत्यारे पेलून आडफेर टाकीत नेहमीसारख्या एरझाऱ्या घेत होते. त्यांच्या कोठीत आलेल्या फिरत्या सावल्या राजे आणि संभाजीराजे यांना क्षणभर झाकाळून टाकीत होत्या. पुन्हा दूर जात होत्या. थाळा घेतलात? राजांनी मायेने विचारले. जी. संभाजीराजांनी पुन्हा हुंकार भरला. महाराज साहेब. पायदळी वाहिलेल्या सोनचंपकाच्या अनवट कळ्याने आपला सुगंध देवमूर्तीच्या नाकाकडे उचलून धरावा तसे संभाजीराजांनी आपले बोल राजांच्या कानी घातले. रामसिंग चाचांचा सांगावा आहे. तुम्हास उद्या बादशहा कोठीतून हलविणार. ही बेलपत्ती तुम्हास द्यायला सांगून भरल्या डोळ्यांनी चाचा म्हणाले, सिर्फ एक ही पत्ता बाकी है. संभाजीराजांनी ते 1 दळी बेलपान राजांच्या हाती ठेवले.
दिवसभर भरधाव दौड घेऊन रात्री पागेत ठाण झालेल्या मिटल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या घोड्यांच्या हारीत ऐन मध्यरात्री एखादा भुजंग फणा उभवीत फुतकारीत घुसताच ती घोडी जशी खूर खटखटवून उधळतील तसे राजांचे सारे दबले विचार क्षणात उफाळले. कोठी बदलणे म्हणजे कत्तल, केविलवाणे मरण. झटकन कोपरावर भार देत राजे बगलेने अर्धवट उठले. संभाजीराजांचा दंड त्यांनी आवेगाने घट्ट धरला. त्यांच्याकडे भरल्या नजरेने एकटक बघताना राजांना एक बालभूत्या दिसू लागला. भवानी राजा उद म्हणत विखुरलेल्या केसांनी काठीच्या ठेक्यावर पोत नाचविणारा. हरभट ज्योतिषाचे भाकीत बोल राजांच्या कानात दौडून गेले. हा उंच गडकोटावर राहील, प्रलय माजवील. संभाजीराजांच्या चर्येत उतरलेल्या सईबाईंच्या खुणा राजांना गदगदवून गेल्या. एकला जीव पदरी घातला. राजांनी एक निश्चय मनी पक्का करून टाकला. चुने गच्च मनसुबा. आम्ही कोठी बाहेर सलामत पडलो तर बेहतरच आहे. तसे नाहीच घडले तर हे बाळराजे तरी यवनाच्या दाढीतून सुटलेच पाहिजेत. गडकोटावर राहण्यासाठी, प्रलय माजविण्यासाठी. बाहेरून शांत असलेले राजे म्हणाले, आज तुम्ही कोठीतच झोपा. संथपणे राजे पलंगावर लेटते झाले. बघणाऱ्याचा जीव घुसमटेल असे बराच वेळ खोकले, लटके. हिरोजीने पुढे येत थुंकीसाठी तस्त राजांच्या समोर पेश धरले. तस्तात थुंकून राजे म्हणाले, हिरोजी, खान साहेबांना निरोप द्या. बाळराजे आजची रात्र कोठीत झोपण्याचा हट्ट करताहेत. त्यांना इथं झोपू द्या म्हणावं. जी. तस्त पलंगाच्या खुराजवळ ठेवून हिरोजी बाहेर गेला. मदारीने एक मात्रा उगाळायला सुरुवात केली. हिरोजीने फौलादखानाचा निरोप परत्या पावलांनी आणला. महाराज, खानसाब म्हणलं, बेशक सोने दो बच्चे को बाप के साथ. रात्रीने चौक भरला. श्रींच्या राज्याचे पिढ्यानपिढ्यांचे भवितव्य ठरविणारा अत्यंत सावध गोंधळ कोठीत उभा राहिला. घटनांचा, हुन्नराचा, धैर्याचा, कसबाचा. मनोमन आईचा उदो करीत राजे, संभाजीराजे, हिरोजी, मदारी साऱ्यांनीच हा गोंधळ पार पाडायचा होता. यातील एक जरी चुकूर झाला तरी जगदंबा आठी हातात पोत घेऊन साऱ्यांनाच पुरते जाळून काढायला मुलाहिजा राखणार नव्हती. पाळणुकीला कठीण असलेले दैवत होते ते. कपाळीच्या शिवगंधावर उजव्या हाताचे पालथे मनगट ठेवून राजे पलंगावर पडून होते. त्यांच्या एका बगलेला फरसबंदीवर हिरोजी बसला होता. पलंगावर पायाशेजारी संभाजीराजे बसले होते. राजांच्या तळपायांना तेलवण चोळण्याच्या निमित्ताने मदारी पायगतीला बसला होता. कोठीला उजेडाचा उबारा देत कोनाड्यात टेंभे जळत होते. डोळे मिटलेले राजे दबक्या आवाजात बोलू लागले, बाळराजे, असे जवळ या. संभाजीराजे पुढे सरसे झाले. नीट ध्यान देऊन आम्ही सांगतो ते ऐका. एकही बाब विसरू नका. राजे क्षणभर थांबले. मग एक लयीत बोलू लागले, उद्या सकाळी तुम्ही कोठी बाहेर पडा. चाच्यांच्या हवेलीत जा. नेहमीसारखे त्यांच्याबरोबर दरबारी जाऊन या. जाताना सर्जेरावांना बरोबर घ्या. पहिला दरबार उलगताच तब्येत ठीक नाही, आम्ही निघतो, असे रामसिंग चाच्यांना सांगून सर्जेरावांसह किल्ल्याबाहेर पडा. तुम्ही कुंभारवाडीत देशीच्या कुंभाराच्या मेटावर थांबा. सर्जेरावांना 2 घोड्यांनीशी नूरगंज बागेजवळ तयार राहायला सांगा. आम्ही तुम्हास उदयीक कुंभारवाडीत भेटू. 3ऱ्या प्रहरानंतर आम्ही आलो ना आलो तरी तुम्ही सर्जेरावांसह
आग्र्याबाहेर कूच करा. त्यांच्याजवळ दस्तके आहेत ती दाखवून मथुरा जवळ करा. ते सांगतील तसे वागा. कमी बोला. आमच्यासाठी थांबू नका. राजे थांबले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर कितीतरी चेहरे क्षणात गरगरत फिरून गेले. मासाहेब, पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सावळ्या पारख्या झालेल्या सईबाई. सांगितले ते केवढे उमगले याचा सरतपास घेण्यासाठी राजांनी 2 वेळा सारे संभाजीराजांच्या तोंडून वदवून घेतले. आता झोपा तुम्ही, राजांनी संभाजीराजांना सांगितले. मदारीने पुढे होत संभाजीराजांचा टोप हाती घेतला. नेमून चौरंगावरच्या तबकात राजांच्या टोपाजवळ ठेवला. संभाजीराजे पलंगावर आडवे झाले. केस मोकळे सुटलेले संभाजीराजे बघताना राजांच्या छातीत असंख्य काल वळवळले. त्यांनी बाळराजांचे मस्तक हळूच आपल्या मांडीवर घेतले. कुणी सांगावे, ही भेट शेवटचीही ठरली असती. राजांची निमुळती सडक बोटे संभाजीराजांच्या कुरळ दाट केसांवरून फिरू लागली. मावळी आभाळ बालसूर्याच्या जावळातून बोटे फिरवीत होते. फार दिवसांनी संभाजीराजांना अशी मायेची बिछायत मिळाली होती. त्यांच्या पापण्या झापडू लागल्या. आपोआपच मिटल्या. टेंभ्याच्या उजेडात मांडीवर सुख झालेल्या संभाजीराजांना बघताना राजे कशात तरी हरवले. विचार करू लागले. खरेच भाग्यवान आहात. आम्हाला आठवत नाही कधी आमच्या महाराज साहेबांची मांडी अशी उशी म्हणून मिळाल्याचे. राजांनी झोपल्या संभाजीराजांची मान हलकेच बिछायतीवर ठेवली. त्यांच्या शेजारी ते आडवे झाले. पलंगाजवळ एका घोंगडीवर हिरोजी दंडाची वळी डुई खाली घेऊन कलंडला. मदारी पहारा दिल्यासारखा कोठीत फिरू लागला. हिरोजी, पडल्या पडल्या राजांनी दबकेच हाकारले. जी, फरसबंदी बोलली. राजे पलंगावरून खाली कलंडलेल्या हिरोजीशी दबक्या आवाजात तख्तपोशीकडे बघत बोलू लागले. सगळ्या जीवाचा कान करून हिरोजी नीट ऐकू लागला. आमच्या साऱ्या लकबी ध्यानी घेतल्या? राजांनी विचारले. जी, हिरोजी हुंकारला. पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते. ती ऐकायला जागे राहा. त्यावेळी बादशहा फजरची नमाज पढतो. रात्रीचे पहारे त्यावेळी गस्त देत पालटतात. त्यावेळी आमच्या जागी तुम्हास बेमार म्हणून झोपायचे आहे. तुमचा चेहरा आमच्याशी मेळजुळीचा आहे. उद्या पहाटेपासून तुम्ही राजे, आम्ही हिरोजी. आमच्या जागी पलंगावर कोठीच्या दरवाजाकडे पाठ करून कोरे झोपा. उदयिक पेटाऱ्याबरोबर आम्ही हिरोजी म्हणून कोठी बाहेर पडू. संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमचा पेहराव चढवा. इथे असलेल्या लोड गिरद्या पलंगावर रचून त्यावर बेमालूम शालनामा पांघरा. त्या लोड गिरद्यांच्या धन्याचे पाय चेपा. संध्याकाळी नमाजाचे वखती पहारे बदलतात तेव्हा शिताफीने तुम्ही कोठी बाहेर पडा. जमेल तशी दौड घेऊन मुलूख गाठा. गाफील राहू नका. इथे झोपल्यावर एकसारखी मिशीवर पालथी मूठ फिरवू नका. ताणल्या डोळ्यांच्या हिरोजीने सारे ऐकून घेतले. त्याची विचारचक्रे सुरू झाली. राजांच्याबद्दलचा आदरभाव बाराबंदी तोडून बाहेर येईल असे त्याला वाटले. झोपा आता, पलंगाने फरसबंदीला सूचना केली. गोंधळाचे पहिले नमन पार पडले होते. लाल किल्ल्यात मऊ बिस्तऱ्यावर लेटलेला औरंगजेब अंगावर उबदार रजई पांघरून दोन्ही हातपंजे अस्मानाकडे उडवीत पुटपुटला. खुदा आमेन, आमेन. भाग 39 समाप्त.